आजच्या धकाधकीच्या आणि वेगाने धावणाऱ्या जीवनशैलीत एका क्षणासाठी थांबून विचार केला ना तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका अदृश्य शर्यतीत आपण सगळेच धावत आहोत. कामाचा वाढता व्याप असेल, कधीही न संपणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, भविष्याची आर्थिक चिंता आणि समाजाच्या अपेक्षा. अगदी समाजाच्या असलेल्या अपेक्षा. या स्पर्धात्मक वातावरणात आपण इतके घुरपटून गेलो आहोत की मनावर सतत एक दडपण, एक प्रकारचा तणाव कायम असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. खरंय. आपल्याकडे माहितीचा म्हणजे लेखांचा आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मनावरील तणाव कमी करण्याचे प्रभावी उपाय या अभ्यासाचा एक मोठा साठा आहे. आजचे आपले मिशन एकच आहे: माहितीच्या अतिरेकात न अडकता तणाव व्यवस्थापनाचे ते 8 अत्यंत साधे पण प्रभावी उपाय उलगडून दाखवणे, जेणेकरून सर्वांच्या जीवनात शांतता आणता येईल. हा विषय आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. कारण कसं आहे ना, आजकाल तणाव ही अत्यंत सामान्य गोष्ट वाटू लागली आहे. जणू काही तो आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भागच बनलाय. हो, अगदी सवय झाल्यासारखं. नक्कीच. आपण स्ट्रेस या शब्दाला इतकं गृहीत धरलंय की त्याचे आपल्या शरीरावर आणि मेंदूवर काय गंभीर परिणाम होत आहेत याकडे आपले पूर्णपणे दुर्लक्ष होते. तणाव ही केवळ एक तात्पुरती मानसिक अवस्था नसते. जर तो योग्य वेळी ओळखला नाही तर त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. पेशींची झीज होते. म्हणूनच या साहित्यातून जे व्यावहारिक उपाय समोर आले आहेत त्याचे मूळ विज्ञान समजून घेणं खूप रंजक ठरणार आहे. ठीक आहे, आपण हे जरा समजून घेऊया. कारण जेव्हा मी ह्या नोंदी वाचत होते तेव्हा पहिला उपाय वाचून मला थोडं हसूच आलं किंवा थोडं आश्चर्य वाटलं. असं का? पहिला आणि सर्वात मूलभूत उपाय सांगितला आहे श्वसनाचा योग्य सराव, किंवा ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हणतो. म्हणजे आपण सगळेच श्वास तर घेतोच ना, शांत ठिकाणी बसून डोळे मिटून संथ श्वास घेणे आणि सोडणे. हा उपाय खूपच पुस्तकी किंवा क्लिशे वाटत नाही का? कामाचा ताण असताना फक्त श्वास घेतल्याने खरंच काही फरक पडतो? वरवर पाहता तसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण इथेच खरी गोम आहे. आपण जो रोजचा श्वास घेतो तो अत्यंत उथळ असतो. विशेषतः जेव्हा माणूस तणावाखाली असतो तेव्हा छातीतून जलद श्वास घेतला जातो. बरोबर. ज्यामुळे मेंदूला सतत धोका असल्याचा संदेश जातो. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक दीर्घ श्वसनाचा सराव करतो, म्हणजे डोळे मिटून संथपणे श्वास आत घेणे आणि सावकाश बाहेर सोडणे, तेव्हा आपण शरीराची पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम सक्रिय करतो. आता हा शब्द थोडा जड वाटतोय. म्हणजे सोप्या भाषेत याला कसं समजून घेता येईल? सोप्या भाषेत सांगायचे तर ही सिस्टम म्हणजे आपल्या शरीराचा नॅचरल ब्रेक आहे. नॅचरल ब्रेक? हो. जशी वेगात धावणाऱ्या गाडीला आपण ब्रेक लावतो आणि ती शांत होते, तसाच हा दीर्घ श्वास आपल्या मेंदूला स्पष्ट संदेश देतो की सगळं सुरक्षित आहे. आजूबाजूला कोणताही वाघ किंवा सिंह आपल्यावर हल्ला करत नाहीये, त्यामुळे आता शांत व्हायला हरकत नाही. अरे वा. यामुळे विचारांची गती मंदावते, हृदयाचे ठोके संथ होतात आणि मनावरचा ताण नैसर्गिकरित्या हलका होतो. क्या बात है. नॅचरल ब्रेक ही उपमा खरंच खूप छान आहे. आता या तात्काळ लावलेल्या ब्रेकमधनं आपण थोडं दीर्घकालीन नियोजनाकडे वळूया. या अभ्यासातील दुसरा मुद्दा जो समोर येतो तो म्हणजे नियमित दिनचर्या. अगदी महत्वाचा मुद्दा. पण मला इथे एक शंका आहे. आजकालच्या या वेगवान जगात जिथे कामाच्या वेळा सतत बदलत असतात, तिथे अशी झोपेची, जेवणाची आणि कामाची निश्चित वेळ पाळणे शक्य आहे का? आणि मुळात एका साच्यात अडकल्यासारखं नाही का वाटणार ते? हा एक अतिशय उत्तम प्रश्न आहे. जेव्हा आपण नियमित दिनचर्या म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ रोबोटसारखं जगणं असा अजिबात नाही, तर त्याचा अर्थ शरीराला एका बायोलॉजिकल रिधमची सवय करून देणे असा आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्याचा थेट संबंध माणसाच्या निर्णय क्षमतेशी असतो. निर्णय क्षमता? झोप आणि जेवणाच्या वेळेचा निर्णय घेण्याशी काय संबंध असू शकतो? संबंध आहे, कारण आपल्या मेंदूकडे एका दिवसात ठराविक प्रमाणातच ऊर्जा असते. जर ती ऊर्जा कधी जेवायचं कधी झोपायचं यातच खर्च झाली तर महत्वाच्या कामांसाठी ऊर्जा उरत नाही. अच्छा, म्हणजे डिसिजन फटीग. अगदी बरोबर. विशेषतः जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळते तेव्हा मेंदू स्वतःची दुरुस्ती करतो. एका नियमित दिनचर्येमुळे शरीर आणि मन प्रसन्न राहते आणि कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे दिनचर्या आपला मानसिक थकवा वाचवते. याच शारीरिक संतुलनाला जोडून तिसरा मुद्दा, शारीरिक हालचालींचं महत्त्व हा आहे.
आता हे वाचल्यावर अनेक जण म्हणतील की अहो आधीच ऑफिसच्या कामाने थकवा येतो, त्यात आता व्यायाम करण्याची सक्ती कशाला? हो, कारण आपण व्यायामाचा संबंध नेहमी वजन कमी करण्याशी जोडतो. पण साहित्यात ज्या शारीरिक हालचालीचा उल्लेख आहे तो अगदी साध्या स्वरूपाचा आहे. चालणे, योगाभ्यास किंवा हलका व्यायाम. यामागचं कारण शारीरिक नसून मानसिक आहे. जेव्हा आपण शारीरिक हालचाल करतो तेव्हा मेंदूमध्ये काही सकारात्मक रसायनांचं स्त्रवण होते. ज्याला हॅपी हॉर्मोन्स म्हणतात तेच ना? हो, एंडॉर्फिन्स नावाचे हे रसायने मूड सुधारण्याचं काम करतात. आदिमानवाच्या काळात जेव्हा माणूस एका जागी भीतीने थिजून बसायचा तेव्हा त्याचा अर्थ धोका आहे असा असायचा. आज आपण दिवसभर खुर्चीवर बसून राहतो तेव्हा मेंदूला वाटतं की आपण संकटात आहोत आणि तो ताण वाढवतो. पण जेव्हा आपण उठून चालतो तेव्हा मेंदूला संदेश मिळतो की धोका टळला आहे, त्यामुळे मन हलके होते. वा, म्हणजे चालणे हे मेंदूला धोका नसल्याचे पटवून देण्यासाठी आहे. आता शरीर आणि दिनचर्याचा पाया पक्का झाला, पण आपण जरा पुढे जाऊन मानसिक दृष्टिकोनाकडे वळूया, कारण तणावाची निर्मिती मनातच होते ना? अगदी. या साहित्यामध्ये सकारात्मक विचारसरणी हा उपाय सांगितला आहे. पण प्रॅक्टिकल जगात हे कठीण वाटतं. जेव्हा एखादं मोठं अपयश येतं तेव्हा सकारात्मक विचार करणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखं नाही का वाटत? हा, खूपच संवेदनशील मुद्दा आहे. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर मूळ साहित्यात सुचवलेली सकारात्मक विचारसरणी म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणे नव्हे. अडचणी येणारच नाहीत असा खोटा दिलासा देणे म्हणजे सकारात्मकता नाही. मग खरी सकारात्मकता काय आहे? खऱ्या सकारात्मकतेचा अर्थ असा आहे की परिस्थिती कठीण आहे हे मान्य करणे, पण या परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद माझ्यात आहे हा विश्वास बाळगणे. या आशावादी दृष्टिकोनामुळे मन आतून खंबीर बनते. म्हणजे अपयश आलं तरी खचून न जाता यातून शिकण्याची वृत्ती ठेवणे. तंतोतंत. यातूनच रेझिलियन्स किंवा लवचिकता विकसित होते. हे खूपच सखोल आहे. पण अनेकदा माणूस आतून कोसळत असतो तरी ही भावना दडपून ठेवतो. आणि इथेच 5वा मुद्दा जोडला जातो, संवाद साधण्याचे महत्त्व. मनातल्या भावना व्यक्त करणे. पण लोक काय विचार करतील या भीतीने आपण बोलत नाही. हे आतल्या आत कुढत राहणे किती धोकादायक असू शकते. हे एखाद्या प्रेशर कुकरसारखं आहे. वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसेल तर स्फोट होणार हे निश्चित आहे. जेव्हा आपण समस्या मनात कोंडून ठेवतो तेव्हा त्या अक्राळ विक्राळ रूप धारण करतात. पण जेव्हा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा मार्गदर्शकाशी मनमोकळेपणाने चर्चा केली जाते तेव्हा केवळ मनच हलके होत नाही, तर आणखी काय होतं? तर समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. यातून समस्या सोडवण्यासाठी नवे उपाय सापडू शकतात जे एकट्याने विचार करताना कधीच सुचले नसते. म्हणजे संवाद हा नव्या दृष्टिकोनाची खिडकी उघडण्यासाठी आहे. याच मानसिक दृष्टिकोनात भर घालणारी आणखी एक साधी सवय या नोंदींमध्ये आढळते, कृतज्ञतेची भावना. दिवसाच्या शेवटी किमान 3 चांगल्या गोष्टींचा विचार करणे. पण आपला मेंदू वाईट गोष्टींवरच का अडकून राहतो? याला मानसशास्त्रात निगेटिव्हिटी बायस म्हणतात. मेंदू नैसर्गिकरित्या संकटे शोधण्यावर केंद्रित असतो, पण आजच्या काळात हा बायस फक्त तणाव वाढवतो. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही साधी सवय या नैसर्गिक धोक्याच्या सायरनला शांत करते. म्हणजे आपण मेंदूला चांगल्या गोष्टी शोधण्याचे ट्रेनिंग देतोय. अगदी. या साध्या सवयीमुळे मनात समाधानाची भावना प्रचंड वाढते आणि तणाव कमी होतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण इतरांसाठी वेळ काढतो, पण 7वा उपाय आहे स्वतःसाठी वेळ काढणे. हे निव्वळ स्वार्थीपणा नाही का? कामाच्या व्यापातून हा वेळ कसा काढायचा? स्वतःसाठी वेळ काढणे हे केवळ करमणुकीसाठी नसते. जेव्हा आपण आवडीची पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे, चित्रकला, लेखन किंवा फक्त फिरायला जाणे यांसारख्या गोष्टी करतो तेव्हा कामाच्या व्यापातून मनाला आवश्यक असलेली विश्रांती मिळते. हे गाडीच्या सर्व्हिसिंगसारखं आहे. म्हणजे ही मनाची मशागत आहे. होय. आणि विश्रांतीचा विषय निघालाच आहे तर आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या डिजिटल थकवा. मोबाईल, संगणक आणि सामाजिक माध्यमांचा अतिरेक कसा हानिकारक आहे हे आपण पाहतोय. याचा अनुषंगाने 8वा उपाय आहे डिजिटल विश्रांती किंवा डिजिटल डिटॉक्स. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण सतत माहितीच्या आहारी गेलो आहोत. सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि स्क्रीन टाईम यामुळे मेंदू थकावतो. मग मार्ग काय?
फोन पूर्ण बंद तर करता येणार नाही. नाही, पण दिवसातील ठराविक वेळ डिजिटल साधनांपासून दूर राहण्याचा संकल्प केल्यास मन अधिक शांत आणि एकाग्र राहते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण ज्या उपायांची चर्चा केली त्यावरून स्पष्ट होते की तणाव हा जीवनाचा एक भाग असला तरी नियमित सराव, सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित जीवनशैली यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. आणि मूळ साहित्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थी गोष्ट नसून ती मनःशांतीसाठी अत्यावश्यक आहे. अगदी खरंय. स्वतःची काळजी घेणे आणि डिजिटल जगापासून दूर राहणे जर इतके अत्यावश्यक आहे तर सर्वांसाठी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर संपूर्ण समाजाने सतत कनेक्टेड राहण्यापेक्षा या डिजिटल विश्रांतीला खऱ्या अर्थाने प्राधान्य दिले तर भविष्य काळात या सामाजिक अपेक्षा आणि स्पर्धेचं स्वरूपच पूर्णपणे बदलून जाईल का? याच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या विषयासह.